प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशू दयासागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशू दयासागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ करण्यात येईल. प्रियजन जास्तीत जास्त तुमच्यासाठी प्रार्थना केला जाईल. प्लीज येशू दयासागर चॅनलने लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रियजनांनो, देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. कालच आपला ईस्टर संडे झाला आणि ईस्टर संडे म्हणजे प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आणि प्रभू जर उठला आहे तर तुमच्यासाठी प्रभूंनी लास्टच्या ज्या आज्ञा दिल्या त्या देखील आपल्याला मानावं लागतील. कारण की प्रभू येशूंनी जेवढ्या जेवढ्या आज्ञा दिल्या तेवढ्या आपल्या हिताच्या आणि आपल्या आरोग्याच्या आणि आपल्यासाठी चांगल्या असणाऱ्या आहेत. त्यातलीच एक दुसरी आज्ञा आहे. मी कालच सांगितलं होतं, प्रभूजींनी सांगितलं, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ता घोषित करा, त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि पहा युगाच्या समपतीने प्रभूचे बुद्ध मी तुमच्या बरोबर आहे. त्यातलीच अजून एक आज्ञा प्रभूने दिलेली ती मार्क सुवर्तमानाचा 16वा अध्याय आणि त्यातलं 15 वचन तुम्हाला सांगतो. येशूची अखेरची आज्ञा. मग त्याने सांगितले, संपूर्ण जगात जाऊन सुवार्ता घोषित करा. जो विश्वास धरतो बाप्तिस्मा घेतो त्याचं कारण जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र करतो. जो विश्वास धरतो बाप्तिस्मा घेतो त्याचं काय होतं प्रियजनांनो? तारण होतं. आणि जो विश्वास धरत नाही त्याचं तारण होत नाही. म्हणून प्रभू ईश्वर विश्वास धरा, तो जिवंत देव त्याच्या नावात बाप्तिस्मा घ्या. बाप्तिस्मा घेणं किंवा धर्म किंवा जात बदलत नाही. बाप्तिस्मा घेणं म्हणजे तुम्हाला पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिला जाईल. त्यानंतर तुमचं जीवन हे परमेश्वराला स्मरण राहणार. तुमच्या जीवनातल्या जुन्या वस्तू ते निघून जातात आणि नवीन जीवनात तुम्ही समर्पण करणार. पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येणार आणि तुम्ही जाती भीतीच राहणार, धर्म तीच राहणार. बाप्तिस्मा घेणं म्हणजे फक्त देवाला विश्वास धरणं आणि अंतःकरणात घेणं. म्हणून बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. आणि जो बाप्तिस्मा धरतो, विश्वास धरतो, त्याच्या जीवनात काय कार्य करतो. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर हे चिन्ह असतील, ते मज नावाने भूते काढतील, 9 भाषा बोलतील, सर्प उचलतील, कोणता पाम धरत असला जातो परत मुलीच बाधा नाही, दुखणे तर हात ठेवले तर ते बरे होतील. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर काय काय चिन्ह असतील, मज नावाने 9 भाषा बोलतील, सर्प उचलतील, कोणताही पान घराचा पदार्थ पेला तर ते मुळीच त्याला बाधा होणार नाही, आणि दुखणे तर हात ठेवल्यावर ते बरे होतील. हे चिन्ह विश्वास धरणाऱ्या बरोबर आहे. म्हणून प्रियजनांनो, प्रभूने ज्या आज्ञा सांगितल्या त्या प्रत्येक आज्ञा आपल्या हिताच्या आहेत आणि आपल्या आनंदाच्या आहेत. म्हणून त्या आज्ञाप्रमाणे आपल्याला चालणं गरजेचं आहे आणि ही आज्ञा देखील आपल्याला मान्य आहे आणि ह्या आज्ञाने देखील आपण चालणं गरजेचं आहे. जर विश्वास धरला आणि बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचा रोज बाप्तिस्मा व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या सानिध्यात येतात, पवित्र आत्म्याची प्रार्थना करता, देवाला धन्यवाद देतात, तेव्हा तो अभिषेक तुमच्यावर होतो, तुमचा बाप्तिस्मा होतो. पाण्याने तर एकदाच होतं, पण पवित्र आत्म्याने वारंवार आपल्याला करावं लागतं. कारण की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आपल्याला देवाच्या परमस्थानात येतं आणि पाण्याच्याही बाप्तिस्मा आपल्याला देवाच्या स्थानात येतो. म्हणून प्रथम पाण्याने नंतर पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणं. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देव ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या ओळख चांगलं त्यांच्या जीवनात स्वीकारतो. संपूर्ण भीती दडपण निघ येशूच्या नावाने. कॅन्सर